आज आत्या बनवत आहे साखर आंबा आणि गुळ आंबा. कैऱ्या स्वच्छ धुवून वरची साली काढून घेत आहे. अशा पद्धतीने वरच्या सगळ्या साली काढून घेतलेल्या आहेत. जाड अशा खिसणीने खिसून घेत आहे. पूर्ण अशा सगळ्या कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत. 3 वाट्या खीस घेतलेला आहे साखर आंबा करण्यासाठी. एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून खीस टाकून थोडंसं वाफवून झाल्यानंतर जेवढा खीस आहे तेवढी साखर टाकलेली आहे. थोडंसं मीठ, थोडंसं विलायची पूड टाकून घट्ट असं शिजवून घ्यायचं. घट्ट झालं की तयार झाला साखर आंबा. अशा पद्धतीने साखर आंबा तयार झालेला आहे. आता करत आहे गुळांबा. गुळांबा करण्यासाठी 2 वाट्या खीस घेतलेला आहे. 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. त्या खीसमध्ये गूळ टाकून पूर्ण असं शिजवून घ्यायचं. नंतर विलायची पावडर त्याच्यामध्ये टाकायचं. मीठ नाही टाकायची त्यामध्ये. गूळ थोडंसं खारट असतं म्हणून त्यामध्ये मीठ नाही टाकायचं. अशा पद्धतीने साखर आंबा आणि गुळांबा तयार झालेला आहे.